नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत रगडा पॅटीस। एकदम रगडा पॅटीस छान झालेला आहे। रगडा पॅटीस बनवण्यासाठी आता आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। बटाटे घेतलेले, टोमॅटो, कांदे, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण, आलं, गूळ, चिंच, बारीक शेव आणि पांढरा वाटाणा घेतलेला भिजवून, पोहे, मीठ, चाट मसाला, गरम मसाला, हळद, धना पावडर, लाल तिखट, तेल। रगडा पॅटीससाठी आपण चटणी बनवणार आहोत गोड आंबट। त्यासाठी चिंच, गूळ हे अर्धा तास भिजत घालायचे। पॅटीस बनवण्यासाठी आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे। कुकर चुलीवर ठेवून घेऊ। कुकरमध्ये पाणी टाकून घेऊ। बटाटे, कुकरचं झाकण लावून घेऊ आणि आपण 3 शिट्ट्या करून घेऊ। आपले बटाटे उकडताय तोपर्यंत बारीक कांदा कापून घेऊ। कांदा बारीक चिरून झालेला आहे। तसंच आता टोमॅटो कापून घेऊ। आल्या लसणाची पेस्ट आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ। आपल्या कुकरच्या पाहिजे तेवढे शिट्ट्या झालेले आहे। आता कुकर उतरून घेऊ खाली। आपला कुकर थंड झालेला आहे। आता आपण उघडून बघूया बटाटे शिजलेत का नाही। बघा, आपले बटाटे छानपैकी शिजलेले आहेत। ते आता काढून घेऊ। वाटाणे शिजवण्यासाठी आपण आता चुलीवर कुकर ठेवून घेऊया। त्याच्यात पाणी टाकून घेऊ। आता त्याच्यात वाटाणे टाकून घेऊ। वाटाण्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ। अर्धा चमचा हळद पावडर। कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 2 शिट्टे होऊ देऊ। पॅटीस मध्ये टाकण्यासाठी आपण पोहे घेतलेले होते ते आता आपण भिजवून घेऊ। आपले वाटाणे चुलीवर शिजताय कुकरमध्ये तोपर्यंत आपण बटाटे सोलून घेऊ। बटाटे आपले पूर्ण सोलून झालेले आहेत। आता ते आपण मॅश करून घेऊ। सर्व बटाटे आपले मॅश करून झालेले आहेत। आता त्याच्यात पोहे टाकून घेऊ। आता त्याच्यात आलं लसणाची पेस्ट, धना पावडर, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट,
हळद पावडर, चवीनुसार मीठ. बटाट्यामध्ये टाकलेले सर्व मसाले एकत्र एकजीव करून झालेले आहेत. आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊ. पॅटीसचं मिश्रण आपलं छानपैकी तयार झालेलं आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे पॅटीस करून घेणार आहोत. बघा आता हे मिश्रणाचे आपण पॅटीस तयार करून घेऊ. हे बघा, हे असं चांगले असे दाबून हे करायचे, म्हणजे मोकळे सुटसुटीत होणार नाही ते. हे मध्यम आकाराचे केलेले. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर आता खाली उतरून घेऊ. पॅटीस फ्राय करण्यासाठी तवा ठेवून घेऊ. बघा आपले पॅटीस तयार झालेले आहेत. आता आपण ते फ्राय करायला घेऊ. आपला तवा तापलेला आहे. आता थोडं तेल टाकून घेऊ त्याच्यावर. चला आता पॅटीस टाकून घेऊ तव्यावर. पॅटीस आपले एक बाजूने खरपूस भाजलेले आहे. आता दुसऱ्या बाजूने खरपूस भाजण्यासाठी आता पलटी करून घेऊ. बघा आपले पॅटीस खरपूस भाजून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊ. पॅटीसवर टाकण्यासाठी आपण हिरवी चटणी करणार आहोत. त्यासाठी आल्याचा तुकडा, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हिरव्या मिरच्या हे आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. रगडा बनवण्यासाठी आता ते चुलीवर कढई ठेवून घेतलेली आहे. कढई चांगली तापलेली आहे. आता त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊ. बघा आपलं चांगलं तेल तापलेलं आहे. आता त्याच्यात कांदा टाकून घेऊ. बघा आपला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे. आता त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ. टोमॅटो, कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट चांगली परतून झालेली आहे. आता त्याच्यात मसाले टाकून घेऊ. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमचा गोडा मसाला. मसाले टाकून आपलं कांदा टोमॅटो हे चांगलं परतून झालेले आहे. आता त्याच्यात शिजलेला वाटाणा टाकून घेऊ. आपण कुकरमध्ये वाटाणा शिजायला घातलं तेव्हा मीठ टाकलेलंच आहे थोडंसं. त्या अंदाजानुसार आता मीठ टाकून घेऊ. बघा आपला रगडा छानपैकी तयार झालेला आहे. आता ते खाली उतरून घेऊ. आपला रगडा पॅटीस तयार झालेला आहे. आता आपण तो खाण्यासाठी तयार करूया. रगडा थोडासा खाली टाकून घ्यायचा आहे डिशमध्ये. त्याच्यावर पॅटीस, नंतर परत पॅटीसवर रगडा टाकून घेऊ. कांदा, टोमॅटो, बारीक शेव,
गोड आंबट आपले चिंचेची चटणी, पुदिना हिरवी मिरचीची आपली हिरवी चटणी, बघा आपली रगडा पॅटीस खाण्यासाठी तयार आहे. बघा आमची रगडा पॅटीसची रेसिपी तयार झालेली आहे. अशाच आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. धन्यवाद. एकदम रगडा पॅटीस छान झालेला आहे.